पुण्यामध्ये विसर्जनाच्या दिवशी तब्बल 3.5 लाख प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केलाय। गणेशोत्सवाच्या काळामध्ये 7 ते 18 सप्टेंबरपर्यंत एकूण 20,44,000 प्रवाशांनी मेट्रोला पसंती दिली। या दरम्यान मेट्रोला तब्बल 3,05,81,000 उत्पन्न मिळालं। सखी वन स्टॉप सेंटरमध्ये 5 वर्षांमध्ये भंडाऱ्यातल्या 806 महिलांना निवारा मिळाला। कौटुंबिक समुपदेशनामुळे 492 पैकी 244 महिलांचे संसार सुरळीत झाले। सखी वन स्टॉप सेंटरमध्ये अन्यायग्रस्त महिलांना कायदेशीर मदतीसह अनेक मोफत सेवाही दिल्या जातात। नागपुरातल्या काही भागामध्ये उद्यापासून 30 तास पाणी पुरवठा बंद असणारे। पूर्व नागपूरमध्ये पाईपलाईन जोडणी काम आणि मुख्य लाईनवरील गळती रोखण्यासाठी उद्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत पाणी पुरवठा खंडित राहील। महाराष्ट्रातील नव्या आघाडीसाठी आज संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू तसंच इतर घटक पक्षांची आज पुणे शहरात एकत्र बैठक होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चौथी बैठक आज पुण्यामध्ये होईल। राज्यातले महत्त्वाचे प्रश्न, आगामी निवडणुकीतील अजेंडा यावर सखोल विचारमंथन केलं जाईल। मवियाच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे। मुंबईतल्या बीकेसीमध्ये कालपासून बैठकांचं सत्र सुरू आहे। मुंबईतल्या 36 जागांचं वाटप जवळपास पूर्ण झालंय। आणखी 6 ते 7 जागांवर तिढा कायम आहे आणि त्याचबरोबर राज्यातल्या जागा वाटपावर चर्चा सुरू आहे आणि उद्याही चर्चा होणार असल्याचं कळतंय। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी आज सुप्रीम कोर्टामध्ये पार पडणार आहे। विधानसभा निवडणुकीआधी या प्रकरणाचा निकाल लागणार का याची उत्सुकता दोन्ही पक्षांना लागली। भाजप नेत्यांच्या विरोधात आज काँग्रेस आंदोलन करणार आहे। राहुल गांधी विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन होणार आहे। अनिल बोंडेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली। या प्रकरणामध्ये खासदार अनिल बोंडेंविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल झाला। शनिवारी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नायब राज्यपालांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे तसा प्रस्ताव पाठवल्याची माहिती मिळते। आतिशी यांच्यासोबत इतर कोणते मंत्री शपथ घेणार याची नावं अद्याप गुलदस्त्यात। केंद्रीय कॅबिनेटनं एक देश एक निवडणुकीचा प्रस्ताव स्वीकारल्याचं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय। रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं हा रिपोर्ट तयार केलाय। निवडणुकीसाठी होणारा खर्च, पोलिसांवरचा ताण, वेळ हे सर्व टाळण्यासाठी निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले। वन नेशन वन इलेक्शन या निर्णयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वागत केलं। यामुळे निवडणूक प्रक्रिया आणखी प्रभावी आणि सोयीची होईल, तसंच वेळ आणि पैशांची बचत होईल असं शिंदे म्हणाले। निवडणुकांचं महत्त्व इतकंच वाटतं तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या। एक देश एक निवडणुकांच्या निर्णयावर राज ठाकरेंनी ही मागणी केली आहे। राज्यांच्या अधिकाऱ्यांना आणि स्वायत्ततेला धक्का पोहोचणार नाही याची खातरजमा पण व्हायला हवी असंही राज ठाकरेंनी। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मंत्री यांनी 10 ते 12 जागांची मागणी केली आहे। देवेंद्र फडणवीस आमचा विचार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। लातूर जिल्ह्यातल्या औसामध्ये तक्षशिला बौद्ध विहार विकास कामांसाठी ते आले होते। मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या सरकारी बंगल्यावर झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीला विधानसभेच्या 70 जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे। विद्यमान आमदारांपैकी कोणाचंही तिकीट कापलं जाणार नसल्याची हमी यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी दिली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटानं खेळी केली आहे। विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्यांची महामंडळावर वर्णी लावली जाणार आहे आणि विधान परिषदेसाठी अजित पवार गटामध्ये इच्छुकांची रांग लागली। त्यामुळे पक्षात कोणीही नाराज होऊ नये म्हणून महामंडळावर वर्णी लावण्यात येणार आहे। भाजपकडून सोमनाथ वैद्य दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत आणि त्यांना माजी महापौर राजेश काळे यांनी पाठिंबा दिला। त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांची डोकेदुखी वाढली। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। काल जरांगे यांच्या तपासणीसाठी 3 वेळा डॉक्टरांचं पथक आलेलं आणि 3 वेळा त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली। 2 दिवसांपासून जरांगे यांनी अन्नपाण्याचा त्याग केला, त्यामुळे त्यांची शुगर लेवल ही 70च्या वर आली होती ही माहिती डॉक्टरांनी दिली। आमच्या मागण्या 2 ते 4 दिवसांमध्ये मान्य करा अशी मागणी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी केली। मागणी मान्य न झाल्यास 2024च्या विधानसभा निवडणुकीत आमच्या नावानं बोटं मोडू नका असा इशारा जरांगेंनी दिला। आरक्षणासाठीचे 3ही गॅझेट 2 ते 4 दिवसांमध्ये लागू करा, सरकारची जबाबदारी असल्याचं जरांगे म्हणाले।
जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। या ठिकाणी मराठा आंदोलक जरांगे पाटील आणि ओबीसी समाजानं आरक्षणासाठी उपोषण सुरू केलंय। या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जळगावच्या अमळनेरमध्ये कापूस पिकांचं वाण हे बोगस निघाले, त्यामुळे तालुक्यातल्या 50 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झालं। बियाणं लागवडीनंतर 4 महिने उलटूनही कपाशीला फुलपाती न आल्यानं फसवणूक झाल्याचं समोर आलंय। नुकसान भरपाई देऊन कंपनीवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी। कापूस हे तसं 4 महिन्यात घरात येणारं पीक आहे। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या पारगाव परिसरामध्ये बिबट्याची दहशत कायम आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। शेतकऱ्यांच्या घरासमोर भक्ष्याच्या शोधात बिबट्या फिरतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही चित्रित झालाय, त्यामुळे वनविभागापुढे बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठं आव्हान आहे। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 3.5 शक्तिपीठांपैकी महत्त्वाचे पीठ असणाऱ्या अंबाबाई मंदिरामध्ये रंगरंगोटीचं काम सुरू झालंय। 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून मंदिराच्या शिखरांना रंग देण्याची आणि इतर स्वच्छतेची कामं सुरू आहेत। साताऱ्याच्या पळशीमध्ये माणखटाव केसरी 2024 कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। माऊली कोकाटेंनी मानाची चांदीची गदा आणि 5,05,005 रुपयांचं बक्षीस पटकावलं। या जंगी कुस्त्या पाहण्यासाठी दिग्गज नेत्यांसह हजारो कुस्तीप्रेमींनी हजेरी लावली। मावळच्या तळेगाव दाभाडेमध्ये बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून देशी बनावटीचं पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर, 3 जिवंत काडतुसं जप्त केली। साताऱ्यामध्ये एसटी बसमध्ये तिकिटाचे पैसे मागितल्यावरून तरुणानं महिला कंडक्टरला मारहाण केली। साताऱ्यातून सज्जनगडकडे निघालेल्या बसमध्ये हा प्रकार घडला। इतर प्रवाशांनी या तरुणाला चांगलाच चोप दिला। या महिलेनं तालुका पोलीस स्टेशनमध्ये तरुणावर गुन्हा दाखल केला।